हा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, ज्याप्रमाणे घटना वाढलेली आहे। आज कलकत्तामध्ये काय झाला, नंतर 10 दिवसापूर्वी साकीनाकामध्ये असं एक 3 वर्षाची दलित मुलीवर अत्याचार झाला होता, परवा बदलापूरमध्ये झाला। हे वाढती घटना रोखण्यासाठी पालकांमध्ये फार चिंतेचे वातावरण आहे। म्हणून मी आज इथे कलेक्टर ऑफिसमध्ये यानंतर एक मीटिंग घेणार आहे। मी एक माझ्या जे काही सुझाव आहे, निर्देश आहे ते देणार आहे। त्यामध्ये एक प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे महिला शौचालय आहे तिथे महिला स्टाफची नियुक्ती कंपल्सरी होईल। त्याशिवाय जे काही इतर तिथे कार्यरत लोक आहे, चाहे ते कॅन्टीनचे आहे किंवा सिक्युरिटीचे आहे किंवा बसाचे आहे, त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन कंपल्सरी होईल। त्याशिवाय ते प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये जे मुलीचे पेरेंट्स आहे त्यांचे एक विशेष दल गठीत करून, कमिटी गठीत करून ते सालाची किंवा कॉलेजची काय महिला अध्यापिकाने त्यांच्या प्रत्येक महिना मीटिंग घ्यावी, त्यांच्या जे काही म्हणणं ते ऐकून घ्यावा। आणि प्रत्येक सालामध्ये आणि महाविद्यालयामध्ये आधी मी आदेश दिला आहे। मी सकाळी एक महाविद्यालयाचे 100पेक्षा जास्त महाविद्यालयाचे प्रिन्सिपल्सचे कार्यक्रमामध्ये होतो। प्रत्येक महाविद्यालय आणि स्कूलमध्ये आता स्वसंरक्षणचे प्रशिक्षण अनिवार्य होईल। आता 1 सप्टेंबरपासून मुंबई सबअर्बनचे प्रत्येक स्कूल कॉलेजमध्ये आम्ही स्वरक्षणचे पाठ सुरू करू। आणि महाराष्ट्राचे सर्व ITIमध्ये हे पूर्वी पण माझ्याकडे जे महिला बाल विकास विभाग होता त्यावेळी मी केला होता, आता परत आम्ही सुरू करणार।